कांद्याला मिळणाऱ्या कमी दरामुळे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकरी आक्रमक झाले। यावेळी काही काळ कांद्याचे लिलाव बंद करण्यात आले। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याच्या दरावरून सोमवारी शेतकरी आक्रमक झाले। कांद्याला मिळणारा कमी दर आणि लिलाव प्रक्रियेबाबत नाराजी व्यक्त करत शेतकऱ्यांनी कांदा लिलाव बंद पाडण्याचा प्रयत्न केला। यावेळी बाजार समिती परिसरात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। शेतकऱ्यांचा आरोप आहे की एका आडत व्यापाऱ्याने शेतकऱ्यांना वाढीव दर दिल्यानंतर संबंधित दुकानावर बाजार समिती प्रशासनाने सीलची कारवाई केली। या कारवाईचा निषेध करत शेतकऱ्यांनी आंदोलन छेडले आणि लिलाव तात्काळ बंद करण्याची मागणी केली। कारण काय आहे सांगा। 2 रुपयांनी रुपयांनी टाईट या संपूर्ण प्रकाराबाबत शेतकरी तसेच आडत कांदा व्यापाऱ्यांनी BR न्यूजशी संवाद साधत आपली भूमिका मांडली। इथं आलो तर पूर्ण गोंधळ। आलिमभाई पैलवान का आपला माल असतो। आलिमभाई पैलवान आपल्याला मालाला 4-5 रुपये रेट जास्त देतात का आमचं का बघून नाही देत, ते माला का बघून देतात। तर हे त्यांच्या पोटात दुखायला लागले। आज जवळजवळ 3 ते 4 तास होऊन गेले निलाव होऊन, तर आमचं मालाचं करायचं काय। आलिमभाईच्या पैलवानच्या दुकान लवकरात लवकर चालू करा, नाही चालू केलं तर आम्ही पूर्ण निलाव बंद करू। शेतकऱ्याच्या मालाला काय किंमत आहे का नाही, शेतकऱ्याला काय। आता सर्व आडत्यांना विनंती आहे, जोपर्यंत आमचा माल पैलवानांच्या दुकानला आहे त्या मालाचा निर्णय काय करायचा तोपर्यंत सगळं मार्केट थांबलं पाहिजे। अन्यथा जर आमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं तर आम्ही हाय असं मार्केट बंद पाडू शकतो। सर्व मार्केट कमिटीला विनंती आहे, त्यांना वॉर्निंग देऊन सर्व मार्केट थांबवलं पाहिजे जोपर्यंत आमचा निर्णय होत आहे तोपर्यंत। आणि दुकानाचा विषय, आता यांच्या दुकानाला आमचा माल आहे, त्या मालाचं आम्ही करायचं काय हे तुम्ही मार्केटच्या सचिवाने किंवा अध्यक्षांनी पटकन आम्हाला येऊन सांगायचं। दुकान सील केले पहिला आधी हे ह्यांच्या सर्वांच्या पोटात दुखू लागले। मी मार्केटमध्ये 100-200 मार्केट टाईट काढतो, माझं दुकान सील केले, येऊन विनाकारण सील केले। लोक शेतकऱ्यांचे पट्टे द्यायचे अजून त्यांचे दुकान उघडत आणि रुपये देणं नाही घेणं नाही, माझं दुकान सील केले। आता माझ्या दुकानी 10 प्रकारे माल येऊन पडलाय, त्याचे निलाव कसं करायचं मला हे मार्केट कमिटी उत्तरतो मला, आणि माझे शेतकरी दाखवते त्यांना काय टाकत माझी। गोंधळामुळे काही काळ कांद्याचे लिलाव बंद ठेवण्यात आले, मात्र प्रशासन आणि संबंधितांसोबत चर्चा झाल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली आणि लिलाव पुन्हा सुरळीतपणे सुरू करण्यात आले।